इकडे 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 महेश्वर तर मंडळी आपण आता शेवटी येतोय महेश्वर घाट आहे. एवढे सुंदर असे नजारे इथं घाटावरती ते आपल्याला बघायचे. आता आपण गल्ली गल्लीतून चाललोय. एक 5-1 मिनिटात आपण पोहोचू आता घाटावरती. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे ते आपल्याला बघायचं. त्याच्या पहिले मंडळी आमच्या पोरांची फुल कसरत चालू आहे आमच्या एजे भाऊची गाडी चालवायला. बघा शूट करता पण टाकत नाही. गल्ली गल्लीतून रस्ता आहे बघा मंडळी. हे बघा आपले ड्रायव्हर बघा. ड्रायव्हरची कसरत आहेच नेहमी. कुठं बाहेर मंडळी निघाला ना तुम्ही फिरायला तर तुम्हाला अशी डिफरंट कंडिशन मिळणार. कधी तुम्ही चालणार 140च्या स्पीडनी, कधी चालणार 10ची स्पीड बी लई जास्त होईल. हा 10ची स्पीड ब्रेक मारत मारत मारत. महेश्वर ऑटोवरच पडलं बरं का. इकडे 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 रिवास. तो गरीब माणूस लोकांनी फेकेल फुटाने गोळा करते. दिसते मला डायरेक्ट समुद्र आपलं काढतो. हाँ आले सगळे आले. रावडी मंडळी आणि तशीच रावडीपणा करताना आज आपण मध्य प्रदेश मध्ये आलोय महेश्वर घाट. आणि हे जे आहे अहिल्याबाई होळकर जे आपले मराठी माणसं आहेत त्याच्यासाठी ओळखलं जातं. तीच आपल्याला काय मजाच वाटते, ते आपुलकी वाटते. काय ते मोठं स्ट्रक्चर दिसते. असा घाट कुठं बघितला नसेल आयुष्यात. आता पहिल्यांदा बघतोय आणि हा काय आनंद घेतोय. पाण्यात उड्या मारले मंडळी रावडी मंडळी. ही समोर नर्मदा नदी बघा किती मोठं लांबच लांब पसरलेलं पात्र आहे तिचं. आणि त्या पात्रात आम्ही पोहण्याची मजा घेऊन राहिलो आणि 4 जण सोबत. चला चलो चला जाऊया. इकडे रे त्या साईडनी.
फटका मारायचं. लाल टेस्ट ये रे इकडे बघा. लाल टेस्ट घे ना याची. लाल टेस्ट मारतो घ्यायच्या. पाच वर्ष छोटे पोर है ना बाबांचे नातवंडे. उसके बाद जो नहा लिया हाँ वो बढ़िया है. नासिक नासिक नासिक. तर मंडळी आता आपल्या सगळ्या रावडी मंडळींची सगळी काही स्विमिंगची हाऊस झाली. थोडं परत रेडी झालेले आहे आणि आता आपण निघणार कुठे आहे मंडळी. मेकअप किट मेकअप. आता आपला प्लॅन पुढचा जो आहे ना माहेश्वरी घाट पूर्ण एवढा सगळा एक्सप्लोर करायचा आहे. देन आपण जाणार आहे ओंकारेश्वर. त्याच्या अगोदर आपल्याला इथला जो आहे ना मंदिर आहे सगळं बघायचं. ओके आधी एक्सप्लोर करायचं आहे. थोड़ा याद दे दो. भैया दे दो कितने का है. 20 रुपये 20 रुपये. ओके चीयर्स गाइस. कार डेंजर म्हणजे गळी माहिती तुला कशी आली खाली किती खोली माहिती डोंगरा दोन साईड डोंगर आहे ना मग नदी ना वरती झुलता पूल आहे